कढीपत्ता, कांदा, कांदा व्यवस्थित परतून घेणार आहोत. मीठ, हळद, लसूण, अद्रक, जिरं घेऊन हे वाटण केलं होतं. चिकन, टमाटर. आता हे व्यवस्थित आपण हे परतून शिजून घेणार आहे. आणि जवळ बाजूलाच आपण त्याची वाटणाची तयारी करणार आहोत. खोबरं बाजूलाच आपण भाजून घेणार आहोत. त्याची वाटणाची तयारी करणार आहे. कांदा खोबरं भाजून घेणार आहे. दहा मिनटं आपण कांदा आणि टमाट्याच्या ह्याच्यामध्ये शिजू देणार आहे. ते थोडं वर गरम पाणी टाकणार आहे आणि हे कांदा आणि टोमॅटोच्या रस्यामध्ये हे शिजू द्यायचं. चिकन कसं शिजलेलं आहे. चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही. एखादी शिट्टी, 1-2 शिट्टी घेऊन चिकन असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं. आता आपण लास्ट मसाल्याची तयारी करतोय आणि आता मसाला टाकणार आहे. पहिल्यांदा टाकणार आहे तेजपत्ता, कांदा खोबऱ्याचं वाटण, नव्हतं चिकन मसाला आणि घरचं लाल तिखट मसाला टाकायचा आहे. आणि चांगलं हे मसाला असा परतून घ्यायचा आहे. परतताना थोडी कोथिंबीर पण टाकायची. मसाला चांगला परतून झाला की ते शिजलेलं मसाला चांगला परतून झालाय. आता याच्यामध्ये आपण शिजवलेलं चिकन टाकणार आहोत. चिकन आपण शिजताना मटण टाकले. चिकन शिजत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकलं होतं. पुन्हा आपण टेस्ट बघून कमी जास्त मीठ करून टाकू शकता. थोडं मीठ पुन्हा टाका. चिकन रस्सा आपला तयार आहे.